तर काय म्हणता मित्रांनो, तर आज बी आम्ही चाललो शॉपिंग करायला. तुम्ही ना केली का? कमेंटमध्ये नक्कीच सांगाल. तर शॉपिंगमध्ये जाता जाता आम्हाला भेटली रस्त्यात बहुत मोठी पतंग. पतंग तर बहुत मोठी होती, पण घरी बनवलेली होती. तर मग तर काय नाही भाई, सगळ्यात पहिले पोचलो आम्ही दुकानमध्ये. दुकानमध्ये पोचल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही ना केली आपली गाडी पार्क. गाडी पार्क केल्याच्या नंतर अंदर जाता बरोबर आम्हाला दिसली एवढे सारे कलेक्शन. मी म्हटलं बापा रे, एवढं सारं तर आपल्याला घ्यायचं बी नाही, आयटम तर खूप आहे. त्याच्यानंतर भाई मला एक नजर पडली एका शूजवर, जो की बहुत चांगला होता, ब्रँडेड होता, पण महाग खूप होता. मी म्हटलं जाऊ द्या भैया. मग त्या भाई दाखवले भैयानं आपल्यासाठी चेल्सी शूज, जे आम्हाला घ्यायचे होते. त्याच्यानंतर भाई शूज वगैरे तर आम्हाला पसंत आले. शूज घेतल्याच्या नंतर आम्ही ना केलं त्याला पेमेंट. पेमेंट झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घरच्यासाठी. घरी जाता जाता थैल्या तर खूप साऱ्या होत्या आमच्याकडे, तर लोक आमच्याकडे पाहतच राहिले. का घेऊन चालले रे म्हणे, फुकटात तर नाही भेटायचं ह्या दुकानात शूज. तर मग काय नाही भाई, मग गाडीवर बसलो आणि निघालो आम्ही. डबल कुठं शॉपिंग करायला नाही का, घरी घरच्यासाठी निघालो. त्याच्यानंतर का भाई काही नाही, आम्हाला दिसली एक हेवी ड्रायव्हर मुलगी. निखिल म्हणते, पाय म्हणते कशी गाडी चालवून राहिली म्हणते ते. तर भाई सोडा, जाऊ दे, आपल्याला काय करायचं ते, कशी बी गाडी चालव. मग आम्ही पुन्हा निघालो इकडे तिकडे न पाहता सीधा सीधा स्ट्रेट आपल्या घरच्यासाठी. घरी जाता जाता विचार केला आम्ही ना काय की काहीतरी आज करायचं, पण मग बादमध्ये विचार केला का पतंग उडवायची आहे. तर भैया लवकर लवकर घरी चला. चला आजसाठी एवढंच, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.